यवतमाळच्या विकासाला नवी दिशा. डीपीडीसी बैठकीत 600 कोटीचा प्रारूप आराखड्याला मंजुरी. शेतकरी आत्महत्यांवर पालकमंत्र्यांचे महत्त्वपूर्ण भाष्य. यवतमाळ जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने आज गुरुवारी जिल्हा नियोजन व विकास मंडळ डीपीडीसीची महत्त्वपूर्ण बैठक पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीचे नियोजन, वितरण तसेच विविध विभागातील प्रलंबित व प्रस्तावित कामांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. डीपीडीसीची बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री संजय राठोड यांनी माहिती देताना सांगितले की सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी जिल्हा नियोजन समितीने सुमारे 600 कोटी रुपयांच्या प्रारूप विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. या निधीला राज्य शासन स्तरावर अंतिम मंजुरी मिळण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच मागील वर्षी ज्या विभागांना विकास निधी वितरित करण्यात आला होता त्या विभागाकडून खर्च न झालेला निधी खर्चाचा सविस्तर हिशोब मागविण्यात आला असून ज्या विभागांना प्रत्यक्ष गरज आहे त्यांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांसाठी अतिशय दुर्दैवी बाब आहे आणि या आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करणं, आत्महत्येच्या वेळ त्यांच्यावर येऊ नये अशा पद्धतीचं सातत्यानं प्रयत्न शासन प्रशासन या ठिकाणी करत आहे. आणि आज आपल्या सर्वांना माहीत आहे की मिशन उभारी, मला वाटतं मिशन उभारी नावाचं जे अभियान या ठिकाणी चालू केलेलं आहे, पोर्टल चालू केलेलं आहे. यामध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब आहे त्यांनाही मदत या ठिकाणी होणार आहे. त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांच्या मनामध्ये असे जे विचार येतात वेगवेगळ्या पद्धतीनं, आता आर्थिक परिस्थिती किंवा वेगवेगळ्या परिस्थितीला जेव्हा शेतकरी बांधव समोर जातो तर त्याचं मनोबल मनोधैर्य वाढवण्यासाठी मधल्या काळात सुद्धा आपण मला आठवते की मी पालकमंत्री होतो, बळीराजा चेतना अभियान सारखं अभियान आपण घेतलं आणि त्या माध्यमातून सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेतले. आता सुद्धा ही सर्व माहिती घेऊन या संदर्भात आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं प्रशासनाला निर्देश दिलेले आहे. खरं तर डीपीसी मधून नाविन्यपूर्ण काय घेता येईल याच्यासाठी आता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांना अत्याधुनिक शेती कशी करता येईल त्या संदर्भात काय आपल्याला मॉडेल घेता येईल याचा लगेच आम्ही विचार करणार आहोत. जोड व्यवसाय म्हणून कृषी, पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम, आता आम्ही दोन्ही मंत्री महोदयांनी रेशीम उद्योगा संदर्भात रेशीम अधिकाऱ्याला अतिशय